नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चंद्रकांत मिस्त्री यूट्यूब चॅनलच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कोकणातील देवाचा डोंगर एक स्थान आहे जे आपण आज पाहणार आहोत. आणि हे स्थान जेव्हा एक मुंबई गोवा हायवेवर कुडाळ या शहराच्या अगदी अलीकडे पावसी या ठिकाणाहून तिथे जाता येतं. ह्या स्थानाला, या देवस्थानाला देवाचा डोंगर का म्हणतात, तसंच ही नवनाथांपैकी कोणत्या नाथांची तपोभूमी आहे, हे सगळं आपण या व्हिडिओद्वारे आज पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला या देवस्थानाची संपूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती आपल्याला मिळेल. तर हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबचं लाल बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हा. चला मित्रांनो, आज आपण देवाचा डोंगर, कोकणातील देवाचा डोंगर आज पाहूया. तेथील पौराणिक महत्व आपण जाणूया. तर चला. आदेश शलक निरंजन. मी प्रमोद प्रभाकर सावंत, या स्थानाचा अधिपती म्हणजे श्री प्रभाकर अनंत सावंत यांचा सुपुत्र. आज या स्थानाचा महिमा मी आज तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे. श्री मच्छनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, आंबलपाड, आडूळ या क्षेत्रामध्ये मच्छनाथांची जी तपोभूमी आहे, त्या स्थानामध्ये आई भद्रकाली माते म्हणजेच कालिका माता, शिवशंकर आणि मच्छनाथ या तीन देवतांचं 3 दिवस वास्तव्य आहे. या स्थानाचा उल्लेख श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. त्या 6व्या अध्यायामध्येचं वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. मच्छनाथांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांना प्रसन्न करत करत कालिका कालिके मातेसाठी भेटीसाठी तिथपर्यंत पोहोचले. जेव्हा कालिका माता निद्रा अवस्थेत होती तेव्हा मच्छनाथांनी कालिका मातेने आवाज दिला की कालिके माता मला दर्शन दे. तेव्हा कालिका माताची निद्राभंग झाली आणि कालिका मातेने मच्छनाथांना निद्राभंग झाल्यामुळे कालिका माता संतापली आणि मच्छनाथांना युद्धाची पुकारणी केली. अरे तू आहेस तरी कोण? तुझं गुरुवर्य काय आहे? तुझं सामर्थ्य काय आहे? तुझं काय आहे ते मला दाखव, जेणेकरून तुझं जे काही सामर्थ्य आहे ते मला युद्धात तुझं दाखव. मला त्रास देण्यासाठी तू इथपर्यंत आलायस. मी एवढं मोठं कार्य करून आलेले आहे आणि त्या कार्यामध्ये तू मला व्यत्यय निर्माण करतो आहेस. तुझं गुरुवर्य काय आहे मला दाखव. त्यानंतर कालिका माता आणि मच्छनाथांचं दोघांचं तुंबळ युद्ध झालं. त्यावेळी दोघंही दैवत एवढे ताकदवान होते की कालिका मातेकडे जे अस्त्र होतं त्याचं प्रत्युत्तर मच्छनाथांकडे होतं आणि मच्छनाथांकडे जे अस्त्र होतं त्याचं प्रत्युत्तर कालिका मातेकडे होतं. याच्यामुळे घनघोर असं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये सर्व दैवत भयभीत झालेले, कारण त्यांना समजत नव्हतं की ह्या दोन्ही देवतांमध्ये कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराजय होणार. शेवटी मच्छनाथांकडे जे वाताकर्षण होतं ते दत्तगुरूंनी पहिल्यांदाच मच्छनाथांना दिलेलं. ते वाताकर्षण अस्त्राचा प्रहार मच्छनाथांनी कालिका देवीवर केला. तेव्हा कालिका माता मृत्यूत होऊन धरणीवर आदळते वेळी तिने शंकराचा धावा केला की महादेवा, आता माझं काही खरं नाही आहे, कारण का माझा आता प्राण जाण्याचा मार्ग निघालेला आहे. देवमुचाता तो आवाज, कालिके माताचा आवाज कैलास पर्वतावर जाऊन पोचला. तेव्हा महादेव तिथे जागृत झाले. जागृत झाल्यावर बघितलं तर त्यांनी स्मरण केल्यावर त्यांना समजलं की नाथांची मच्छनाथांची तिथे सॉरी झालेली आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालेलं आहे. त्या युद्धामध्ये कालिका माता मृत्यूच झालेली आहे. समजल्यावर महादेव तत्परतेने त्या स्थानावर पोचले जिथे मच्छनाथ
मच्छनाथ, कालिका माता आणि शिवशंकर या तिन्ही दैवतांचं तिथे वास्तव्य असलेलं हे स्थान तिथे येऊन पोचल्यावर बघितलं तर मच्छनाथांनी कालिका मातेला मृत्यूत केलेलं होतं। तेव्हा महादेवांनी मच्छनाथांना विचारलं हे काय अघटित घडलं। तेव्हा मच्छनाथांनी महादेवांना शरण येऊन सांगितलं की कालिका मातेला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने मी तिथपर्यंत पोचलो, पण कालिका मातेने मला युद्धाची पुकारणी केली आणि आमच्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि ती मृत्यूत पडलेली आहे। तेव्हा महादेवांनी मच्छनाथांना आज्ञा केली की तिला जागृत कर, तुला तिच्याकडून जे काही हवं आहे ते मी तुला देण्यासाठी इथे आलेलो आहे। तेव्हा मच्छनाथांनी ते शाबरी विद्या वाताकर्षण अस्त्र काढून घेतलं आणि संजीवनी मंत्र म्हणून तिला जागृत केलं। तेव्हा कालिका माता जागृत झाली आणि जागृत झाल्यावर बघितलं तर आपलं आराध्य दैवत महादेव तिच्या समोर होते। तेव्हा कालिका माता महादेवाच्या पायाशी गेली सर्व घटना सांगितली। तेव्हा महादेवाने सांगितलं हे कलियुगामधलं महादैवत आहे मच्छनाथ, नवनाथांचा पहिला अवतार आहे, जे दत्तगुरूंच्या सानिध्यात येऊन दत्तगुरूंचं गुरुत्व घेऊन हे आपलं कल्याण करण्यासाठी, जगकल्याण करण्यासाठी या कलियुगामध्ये हे नवनाथ निर्माण केलेले आहेत आणि त्यातला हा पहिला अवतार आहे जो तुला प्रसन्न करून घेण्यासाठी तुझ्याकडे आला आणि तू त्याच्याशी युद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे तू निवांत इथे शांत बस, तुझ्याकडे जे काही कालिकास्त्र मी दिलेलं आहे तू यांना प्रदान कर आणि जी काही ह्याने जगकल्याणासाठी शाबरी विद्या लिहिण्यास सुरुवात केलेली आहे ते शाबरी विद्येसाठी तुझा वरद असतं त्यांना खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे मी जे काही तुला दिलेलं आहे कालिका अस्त्र ते कालिका अस्त्र त्यांना प्रदान कर आणि तुझ्या शाबरी विद्येसाठी त्यांना जे काही सहकार्य लागेल ते तू सहकार्य त्यांना कर, अशी विनवणी महादेवाने कालिका मातेला केली। तेव्हा कालिका माता महादेवांना म्हणाली की महादेवा मी तुमची दासी आहे, तुम्ही जे सांगाल ते मी करण्यासाठी तयार आहे। तेव्हा कालिका मातेने या मच्छनाथ तपोभूमी येथे स्वतः कालिका माता, मच्छनाथ आणि शिवशंकर 3 दिवस 3 रात्र त्यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे आणि या स्थानामध्ये कालिका मातेने स्वतःकडे असलेलं कालिकास्त्र मच्छनाथांना प्रदान केलं आणि मच्छनाथांनी जी शाबरी विद्या सुरुवात केलेली ती महादेवाने आणि कालिका मातेने ह्या स्थानावर बदलून घेतलेलं आहे। ते असं हे स्थान आहे श्री मच्छनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, अंबलपाड, जिल्हा सिंधुदुर्ग या क्षेत्रामध्ये हे आहे आणि या कुडाळ क्षेत्रापासून रेल्वे स्टेशनपासून कमीत कमी एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेलं स्थान आहे। त्याचपासून कुडाळ एसटी स्टँडवरून 3 किलोमीटर असलेलं हे स्थान मच्छनाथ तपोभूमी। या स्थानाची नियमावली अशी आहे, सकाळी 4 ते 6 पर्यंत नित्यमित पूजा केली जाते, दुपारी 12:30 ते 1 आरती असते, त्यावेळी महानैवेद्य अर्पण केला जातो। त्याचनंतर सायंकाळी 6 ते 8च्या मध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40व्या अध्यायाचं वाचन केलं जातं, हरिपाठ केला जातो, त्याचनंतर प्रसाददान केलं जातं, मारुती स्तोत्र केलं जातं आणि 8 ते 8:30 मध्ये महाआरती केली जाते। असं या स्थानाची दर दिवशीची नियमावली आहे। इथे दर गुरुवारी 1 ते 3 मध्ये महाप्रसाद महाभंडारा केला जातो। त्याचप्रमाणे या स्थानातील वार्षिक उत्सव दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, धर्मनाथ बीज जयंती आणि महाशिवरात्र असे 4 मोठे उत्सव साजरे केले जातात। या स्थानामध्ये पारायण, तप, धारणा यासाठी पुष्कळ लोक इथे येऊन सानिध्यात येऊन पारायण, जप, तप करतात आणि या स्थानाची पवित्रता वाढवतात आणि या स्थानाची निर्मिती करणारे माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत या स्थानाची पूर्णता निर्मिती ही त्यांनी केलेली आहे। आज ते आपल्यासोबत नाही आहे, पण त्यांनी या सर्व स्थाना 1980 ते 2013 पर्यंत त्यांनी या स्थानाची उपासना केलेली आहे आणि हे जे काही तुम्हाला स्थान पूर्ण अवाढव्य दिसत आहे त्यांचं सर्वत्व श्रेय हे श्री कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांना दिलं जातं आणि याची मी आपणास खूप खूप विनंती करतो, तुम्हाला जेव्हा कुठेही भेट द्यायची असेल तर हे साहेब आपल्याला या स्थानाचं डायरेक्शन देतील आणि तुम्हाला जेव्हा पारायण म्हणा, जप, तप म्हणा किंवा एकांत निवांत जर तुम्हाला इथे ध्यानधारणा करायची असेल तर अवश्य असं भेट द्या। असं हे स्थान आहे श्री मच्छनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, अंबलपाड, कुडाळ। मी आपला सेवक प्रमोद प्रभाकर सावंत आणि या स्थानाचे अधिपती प्रभाकर अनंत सावंत हे आपल्या स्थानाचं तुम्हाला सर्व महात्मा सांगितलेलं आहे। तरी सर्व भाविक नाथ भक्तांना माझी विनंती आहे, या स्थानाला अवश्य भेट द्या आणि या स्थानाची महती जर तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकायची असेल किंवा वाचन करायचं असेल तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 6व्या अध्यायामध्ये या स्थानाचं महाकाली आणि मच्छनाथाचं युद्धाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे। असं हे स्थान आहे, तर कृपा करून या नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं नियमितपणे वाचन करा। जर नियमितपणे वाचन करायला तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 40व्या अध्यायाचं वाचन करावे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये
आयुष्यामध्ये सुख समृद्ध आरोग्य नांदेल। तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा आहेत ते देखील या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 40व्या अध्यायाच्या वाचनाने होईल। आणि श्री मच्छनाथ श्री ओम चैतन्य मच्छनाथाय नमः हा मंत्र तुम्ही कायम घोकत राहा, जेणेकरून तुमच्या पाठीशी जी काही असलेली इडापिडा असेल ती पूर्णतः दूर होईल। आणि या स्थानाला अवश्य भेट द्या। आणि या स्थानामध्ये तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येण्यासाठी जर काही सहकार्य असेल तर माझा नंबर हे साहेब आपल्या खाली कमेंटमध्ये मेन्शन करतील, ते अवश्य घ्या। आणि या स्थानाचं लोकेशन पण हे साहेब तुम्हाला देतील। ते तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया आम्हाला संपर्क साधा। मी प्रमोद प्रभाकर सावंत, नाथभक्त, श्री गुरुदेव दत्त। हे जे स्थान आहे या स्थानामध्ये आई भद्रकाली माते, शिवशंभो महादेवा मंदिर, मच्छनाथ हे 3 दैवत या स्थानामध्ये बसलेले आहे। जसे आपली हा प्रतिमा दिसत आहेत त्या प्रतिमेप्रमाणे त्यांचं इथे बैठक झालेली आहे। यांनी या बैठकीप्रमाणे या स्थानावर जिथे मच्छनाथ बसलेले आहेत तिथे कालिका मातेने मच्छनाथांना कालिका अस्त्र दिलं आणि त्याच समवेत त्यांनी जी मच्छनाथांनी जी शाबरी विद्या दिलेली आहे ती जिथे ही प्रतिमा जिथे हे स्थान आहे या स्थानावर त्यांनी आपल्या शाबरी विद्येचं त्यांच्या दोघांनाही पठण करून दाखवलेलं आहे। ते हे स्थान आणि ह्या पादुका दिसत आहेत ते श्री मच्छनाथांची पादुका आहेत, जिथे सावरगाव इथे यांची समाधी आहे। त्या स्थानामध्ये जाऊन त्या समाधीकडे अभिषेक करून हे ह्या स्थानाची ह्या पादुकांची हे पूजन केलेलं आहे आणि इथे येऊन त्या पादुकांची बैठक घेतलेली आहे। आणि या स्थानाच्या खाली ह्या जिथे गाभारा दिसतोय तिथे आपल्याला ज्यावेळी हे स्थान सापडलं तिथे 3 पाषाण होती, आई भद्रकाली माते, शिवशंभो महादेवा आणि मच्छनाथांची। इथे ही 3 पाषाण सापडली होती। हे पाषाण जशी जशी प्रतिमा आहे त्या प्रतिमेखाली गाभाऱ्याखाली असे हे 3 पाषाण ठेवलेली आहेत, पण ती गाभाऱ्याच्या अंतर्गत असल्यामुळे आपल्याला दिसत नाहीयेत। ते हे स्थान जिथे मच्छनाथ आणि कालिका माता आणि शिवशंभो महादेव जिथे 3 दिवस 3 रात्र वास्तव्य ठेवलेलं आहे ते हे स्थान। जशी त्यांची बैठक आहे त्याप्रमाणे त्या बैठकीप्रमाणे तिथे त्यांचं प्रतिमा ठेवलेल्या आहेत। असं हे स्थान आहे श्री मच्छनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, अंबलपाड, कुडाळ, सिंधुदुर्ग। जी मी नाथांची ही महिमा सांगितली आहे ती इसवी सन 1710 ची गोष्ट आहे। या स्थानाची उत्पत्ती कशी झाली याची थोडक्यात मी माहिती देतो। 1980 या स्थानाची निर्मिती झालेली आहे आणि ह्या पूर्वरत या स्थानाला देवाचं डोंगर म्हणून संबोधलं जायचं। त्यावेळी ह्या स्थानाची निर्मिती झाली नव्हती। पूर्वरत आमचे आजोबा पणजोबा म्हणजेच बोललं जातं 50-100 वर्षापूर्वी ह्या डोंगराला देवाचं डोंगर म्हणून असं संबोधलं जायचं। कुठला दैवत कुठे बसला आहे हे कोणालाच माहिती नव्हती। जेव्हा कुडाळ ग्रामपंचायतने ह्या जवळच्या डोंगरपासमध्ये पाण्याचा प्रकल्प केला जेणेकरून ते पाणी फिल्टर होऊन अख्ख्या कुडाळ सिटीला जाईल याचं नियोजन कुडाळ ग्रामपंचायतने केलं 1979 ला। तेव्हा हा जवळपासचा डोंगर समजून त्यांनी इथे पाण्याचा प्रकल्प केला की इथे पाण्याची टाकी बांधायची आणि कुडाळ सिटीला पूर्णतः पाणी जाईल असं त्यांचं नियोजन होतं। 1979 ला त्याने हा डोंगर बघितला आणि डोंगराच्या टॉप लेवलला म्हणजे जिथे आता हे आपलं स्थान आहे त्या स्थानावर त्यांनी पाण्याची टाकी बांधवण्याचं जे काही नियोजन केलेलं होतं तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी हे काम चालू केलं 1979 ला। तेव्हा काम चालू असताना तिथून ध्वनी निर्माण व्हायचे, या से 150 फीट लंबा जाव, आणि काम चालू असताना सर्प वगैरे दिसायचे, मध्ये मध्ये ध्वनी निर्माण व्हायचे, या से 150 फीट लंबा जाव, आणि काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण व्हायचे जेणेकरून या स्थानावर मच्छनाथांना या पाण्याची टाकीचं नियोजन करायचं नव्हतं। त्याच्यामुळे त्याच्या मध्ये मध्ये ध्वनी निर्माण व्हायचे, या से 150 फीट लंबा जाव, किंवा एखादी भिंत उभी करायला गेली तर भिंत मध्ये क्रॅक व्हायचं, जर खोदकाम केलं तर ऑटोमॅटिकली भरून जायचं। असे वेगवेगळे चमत्कार या स्थानावर झालेले आहेत। कालांतराने जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने कॉन्ट्रॅक्टराने इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा समजलं की या स्थानामध्ये कुठला तरी दैवताचं स्थान आहे। तेव्हा त्यांनी कुडाळ ग्रामपंचायतला कळवलं की बाबा इथे काम करणं अशक्य आहे, कारण का इथे असं प्रकारचं ध्वनी निर्माण होतं, या से 150 फीट लंबा जाव असं ध्वनी निर्माण झालेलं आहे। याच्यामध्ये कामामध्ये काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण होत आहे, तर आपण काय करायचं? तेव्हा कुडाळ ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रकल्प थोड्या 150 मीटर खाली जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला कार्य करायला सांगितलं। तेव्हा त्यांनी खाली जाऊन 150 फीट मोजणी करून ते काम चालू केलं आणि त्यांचं ते कार्य परिपूर्ण झालं। त्यानंतर माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत हे
1980ला या स्थानामध्ये येऊन गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार या स्थानामध्ये त्यांनी भेट घेतली, या स्थानाचे शोध घेतला आणि या स्थानाची त्यांनी निर्मिती केली. आणि हे स्थान हळूहळू जे काही आज दिसतंय ते सर्व स्थान अनंत महेश्वर सावंत यांनी पूर्णतः हे केलेलं आहे. आणि या स्थानाची महती मी तुम्हाला यापूर्वी अगोदर सांगितलेली आहे, ती तुम्हाला पूर्णतः माहित आहे. हे जे काही स्थान दिसत आहे या स्थानाची पूर्ण श्रेय हे कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांना दिलं जातं. त्याचबरोबर माझे वडील प्रभाकर अनंत सावंत यांनाही दिले जातं देवमंदिरात. या दोघांनीही या स्थानासाठी खूप काही केलेलं आहे. आपलं पूर्ण कष्ट त्यांनी या स्थानासाठी वेचलेलं आहे. आपलं पूर्ण 45 वर्ष या स्थानासाठी अनंत कैलासवासी अनंत महेश्वर सावंत आणि प्रभाकर सावंत यांनी हे स्थानाची पूर्ण कष्ट करून हे स्थान निर्माण केलेलं आहे. असं हे स्थान आहे. या स्थानाची प्रचिती सर्व लोकांना माहित आहे. या स्थानामध्ये दिल्ली, परदेशातून देखील मुंबईहून, राजस्थान या स्थानातून वेगवेगळ्या ठिकाणीहून या स्थानावर भेट देतात, नामस्मरण करतात. पारायण करण्यासाठी लोक खूप प्रमाणात या पारायण करण्यासाठी या स्थानामध्ये भेट देतात. महिन्यातून एक नाही म्हटलं तरी 8 ते 10 पारायण केली जातात. मुंबईहून सामूहिक पारायण करण्यासाठी देखील या स्थानावर भेट देत आहेत. जर आपल्याला भाविक भक्तांना या स्थानावर जर तुम्हाला पारायण करण्यासाठी यायचं असेल तर कृपया संपर्क साधावा, किंवा डायरेक्ट जरी तुम्ही येऊन इथे स्थानामध्ये येऊन आम्हाला सांगितलं की आम्हाला इथे पारायण करायचं आहे तर तुम्ही अवश्य यावं आणि या निवांत स्थानाचा, या नाथांची महिमा असलेली श्री मच्छनाथ तपोभूमीमध्ये येऊन भेट द्यावा अशी आपणास नम्र विनंती. मी प्रमोद प्रभाकर सावंत, नाथसेवक. जय मच्छिंद्रनाथ, जय मच्छिंद्रनाथ, जय नवनाथ. कोटि ब्रह्मांड नायका राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु बद्रीनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायका राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु रेवणनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायका राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु नवनाथ महाराज की श्री गुरुदेवा दत्ता, श्री गुरुदेवा दत्ता, श्री गुरुदेवा दत्ता।
नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.